Volt with Voltec. नमस्कार, मी रचना लचके वाघवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्या सोबत आहेत कोल्हापूरचे एक उद्योजक. त्याचं नाव आहे पिराजी पाटील सर. वेल्टेक्स बिल्डिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची कंपनी आहे. त्याचे ते डायरेक्टर आहेत. ही जी कंपनी आहे हे कन्स्ट्रक्शन रिलेटेड वेगवेगळे केमिकल्स आणि त्याला लागणारे मटेरियल्स प्रोव्हाइड करते. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. ओके. माझं नाव पिराजी पाटील. बेसिकली मी सांगलीच्या शेजारी कवठेकरण म्हणून गाव आहे, त्या गावचा मूळचा आहे. शिक्षण सांगलीमध्ये झालं आणि मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. MBA केलंय. टोटल 14 वर्ष सर्व्हिस केली आणि गेले 14 वर्ष झालं व्यवसाय करतोय. त्या व्यवसायामध्ये पण पहिल्यांदा ट्रेडिंग व्यवसायामध्ये 7 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मग 2017 साली आम्ही आमच्या वॉल्टेक बिल्डिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये न येता आणि तुम्ही या वेगळ्या क्षेत्रात काम करताय, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. हा तसा योगायोग म्हणावा लागेल. माझा 2007 साली जो आम्ही ट्रेडिंगचा व्यवसाय चालू केला, त्याच्यामध्ये व्यावसायिक बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या आणि व्यवसाय कसा करायचा असतो याच्यावरती सुद्धा काम केलं. सर्व्हिस आणि व्यवसाय दोन्ही एका वेळा काही वर्ष चालू होतं. जे पहिल्या 3 वर्षामध्ये मी व्यवसाय आणि सर्व्हिस या दोन्ही गोष्टी केल्या आणि थोडंसं बिझनेसमध्ये स्थिर सवय झाल्यानंतर मग इंडिपेंडेंटली बिझनेस चालू केला. तर व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला आणि ह्याच्यामध्येच आम्हाला एक केमिकल इंजिनियर मिळाला, एक सिव्हिल इंजिनियर मिळाला. मी स्वतः मार्केटिंगमध्ये MBA केल्यामुळे थोडंसं ते नॉलेज माझ्याकडे होतं, व्यवसायाचा अनुभव होता आणि व्यवसायिक गुणवत्ता काय असायला पाहिजेत, व्यवसायामध्ये आपल्याकडं पेशन्स कसे असायला पाहिजेत किंवा व्यावसायिक कन्सिस्टन्सी आपण कशी द्यायला पाहिजे, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी द्यायला पाहिजे, गुणवत्तेवरती कसं काम करायला पाहिजे, हे आम्ही 6-7 वर्षाचे अनुभव जो पूर्वीचा आमचा होता तर त्याच्यामध्ये मला मिळाला आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आणि या सगळ्या गुणवत्ता असणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन व्यवसायाची सुरुवात केली. तर आज वेल्टेक बिल्डिंग सोल्युशन्स मध्ये तुम्ही वेगवेगळे सोल्युशन प्रोव्हाइड करता लोकांना रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस. 2017 साली जेव्हा कंपनीची स्थापना केली तेव्हा आम्ही ठरवलं की 5 व्हर्टिकल मध्ये काम करायचं. तर आम्ही 5 व्हर्टिकल कोणते आहेत ते सांगतो. सुरुवातीला आम्ही ड्राय मोटार्स मध्ये काम करतो. याच्यामध्ये ASC ब्लॉक, त्याला लागणारे जॉईंटिंग केमिकल, रेडीमिक्स प्लास्टर आणि टाईल अडेजिव्ह हे पहिल्या सेगमेंटमध्ये येतं. दुसऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही वेगवेगळे ऍडमिक्शन्स तयार करतो जे साईड बॅच कॉन्क्रिटिंगला लागतात किंवा RMC प्लांटला लागतात. तर ते ऍडमिक्शन्सचा दुसरा सेगमेंट आहे. तिसऱ्या सेगमेंटमध्ये आम्ही वॉटरप्रूफिंग केमिकल्स तयार करतो. म्हणजे अगदी संघ पासून स्विमिंग टँक पर्यंतच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, म्हणजे बाथरूमचं वॉटरप्रूफिंग असेल किंवा टेरेसचं वॉटरप्रूफिंग असेल, एक्सटर्नल कोटिंग्स असतील, तर हे सगळं आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये तयार करतो. त्याचं ऍप्लिकेशन टीम्स पण आमच्या आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण आणि गोवा या ठिकाणी आमचं ऍप्लिकेशन चालू राहतं. तर आम्ही उत्पादन पण करतो आणि त्याचं ऍप्लिकेशन पण करतो. फक्त हा सेगमेंट आम्ही फक्त वॉटरप्रूफिंग संदर्भातच मर्यादित ठेवलेला आहे. सर, आज आपण बघतोय की शहरांमध्ये खूप उंच उंच इमारती बनत आहेत, खूप सुंदर इमारती बनत आहेत. पण कुठेतरी त्यांना भेगा पडतायत, कुठेतरी ते पडतायत. अनेक अशा नव्या नव्या इमारती देखील ढासळतायत. पण जेव्हा आपण जुनं कन्स्ट्रक्शन बघतोय, जुनं जेव्हा 100-150 वर्ष ते जे किल्ले वगैरे आपण बघतो, ते अजून तसेच्या तसे टिकून असतात. तर त्याचं वाटतं कारण काय आहे? नक्कीच मला यावरती बोलायला खूप आवडेल आणि तुमचा प्रश्नही खूप छान आहे मॅडम. कारण आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले, इंग्रजांच्या काळातले किंवा पोर्तुगीजांच्या काळातले खूप साऱ्या इमारती, ऐतिहासिक वास्तू आज अखेर जशाच्या तसं दिसत आहेत किंवा त्याचं बांधकामाची क्वालिटी आजही आपण वाखाणलेली आहे. पण अलीकडे ह्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये
पोर ऍग्रिगेट्स आल्यामुळे किंवा बांधकामाला लागणारे जे साहित्य आहे ते थोडंसं गुणवत्ता पूर्ण नसल्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे तुम्ही बघत असाल की पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये 25-30 वर्षामध्ये इमारती रिकन्स्ट्रक्ट करताना आपण बघतोय की किंवा रिडेव्हलपमेंटला करताना बघतोय. त्याचं कारण आहे की बिल्डिंगला लागणारे जे रॉ मटेरियल आहे त्याच्यामध्ये थोडीशी गुणवत्ता यायला पाहिजे. त्याचं स्टँडर्ड थोडंसं राखलं पाहिजे आणि ते राखताना दिसत नाहीये. कुठलंही लोक थोडंसं प्राइस त्याला खूप इफेक्ट करतो. तर याच्यावरती काम करत असताना प्राइस मध्ये लोक थोडंसं कॉम्प्रोमाइज करतात आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष करतात असं माझं स्पष्ट मत आहे. तर सामान्य माणूस ज्यावेळेला एखादं घर बांधकाम करतो, आपण म्हणतो की घर हे आयुष्यात एकदाच बांधतो आपण. तर ते बांधत असताना आपण बघत असाल की आपण आपल्या मुलांचा नातवांचा विचार करतो आणि आपल्या आयुष्यामध्येच घर पाडताना पण बघतो. तर हे व्हायचं नसेल तर जो माणूस किंवा जे व्यक्ती घर बांधकाम करणार आहे किंवा जे घर घेणार आहे त्यांनी त्या बांधकामाची इनर हेल्थ वरती काम करायला पाहिजे. बांधकामाचे ऍग्रिगेट्स कुठले आहेत, ते गुणवत्तापूर्ण आहेत का, त्याचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे का किंवा सर्टिफिकेशन आहे का आपल्याकडे, हे सगळं बघितलं पाहिजे आणि तरच बिल्डिंगचं लाईफ वाढेल. बांधकामामध्ये जी फळी आता काम करते त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत जे ऍग्रिगेट्स वरती डिपेंड असतात. म्हणजे बांधकामाची क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक असतो. केवळ इंजिनियर चांगला आहे, आर्किटेक्ट चांगला आहे म्हणून बांधकाम व्यवस्थित होणार असं नाहीये. तर त्याला लागणारे जे रॉ मटेरियल आहे ते सुद्धा तेवढंच गुणवत्तापूर्ण असायला पाहिजे. तरच बांधकामाची क्वालिटी उत्कृष्ट राहील. सर, जेव्हा आपण कोणत्यातरी डेव्हलपरच्या अनुषंगाने बघतो, तेव्हा त्यांचं काम असतं, की लवकरात लवकर ते काम पूर्ण करणं आणि कमी खर्चामध्ये ते काम पण पूर्ण करणं. ज्याच्या अनुषंगाने त्यांना जास्त प्रॉफिट मिळेल. त्या हेतूने ते काम करत असतात. आणि काम पण लवकर व्हायला पाहिजे असतं त्यांचं. तर अशा वेळेस ते कुठेतरी मटेरियल्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये हे करतात, भेसळ करतात किंवा ते ते दुय्यम दर्जाचं मटेरियल वापरतात. तर अशा वेळेस तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? हाही खूप चांगला प्रश्न आहे आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असावा असं मला वाटतं. याला अनुषंगून मी असं सांगेन की हे सगळं करत असताना जे एसओपीज आहेत बांधकाम करताना, जे काही आपल्याला मेथॉडॉलॉजी फॉलो करायचे आहेत ते करायला पाहिजेत. ते कर्तव्य म्हणून करायला पाहिजेत. कारण आपण देशाचं हे बांधकामाची पुअर क्वालिटी आणि ऍग्रीगेटची पुअर क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर देशाचं उत्पन्न सुद्धा आपण कमी करतोय. कारण आज तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की आंतरराष्ट्रीय एक सर्वेनुसार आपल्या भारताचा जो जीडीपी आहे त्याच्यामध्ये बांधकामाचा निकृष्ट ऍग्रिगेट्स असल्यामुळे किंवा क्वालिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बांधकाम जर विचारात घेतलं तर आपल्या भारतामध्ये 3% जीडीपी लॉस केवळ बांधकामाच्या निकृष्ट दर्जाच्या गोष्टीमुळे होतो. तर 3% जेव्हा विचार करतो तेव्हा $2 बिलियन इतकी ही मोठी रक्कम आहे आणि जीडीपीचा विचार केला तर ही 3% वरती जाते. तर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर सरकारी यंत्रणा सुद्धा तेवढीच प्रगल्भ असायला पाहिजे, सक्षम असायला पाहिजे. त्यांचंही नियंत्रण खूप महत्वाचं आहे. खूप सारे कायद्याला पळवाटा असतात आणि त्या पळवाटाचा आधार घेऊन ही लोक काम करतात. तर हे व्हायचं नसेल तर मात्र आपण जो शेवटचा याचा उपभोक्ता आहे किंवा ग्राहक आहे त्यांना सजग व्हायला पाहिजे. त्यांना थोडासा अवेअरनेस त्यांच्याकडे यायला पाहिजे आणि तो अवेअरनेस जर आला तर ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतात किंवा कमी होऊ शकतात असं मला वाटतं. सर, जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो, तेव्हा अनेकदा पाण्याची खूप जास्त गरज लागते. म्हणजे पाणी कन्स्ट्रक्शनसाठी लागतं आणि अनेकदा अशी ठिकाणं असतात जिथे पाणी उपलब्ध नसतं. तर त्याच्यासाठी देखील तुम्ही सोल्युशन्स प्रोव्हाईड करता. आणि जेव्हा पाणी आपण कमी वापरतो, तेव्हा भेगा येतात किंवा तेव्हा मेन जे प्रॉब्लेम्स आहेत बिल्डिंग रिलेटेड ते चालू होतात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच, नक्कीच. पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल आणि पाण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर आपल्याकडे खूप सारे कन्स्ट्रक्शन केमिकल मार्केटमध्ये आहेत. खूप साऱ्या कंपन्या याच्यामध्ये काम करत आहेत. काही आंतरराष्ट्रीय लेवलला काम करणारे एमएनसीज आहेत. आमच्यासारखे लोकल प्रोडक्शन करणारी पण लोक आहेत. तर याच्यावरती काम करताना जे ऍडमिक्शन्स आहेत किंवा पॉलिमर्स फायबर्स वापरून जे मटेरियल आपण तयार करतो याच्यामध्ये सेल्फ प्युअर मटेरियल पण असतं. तर जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर वापर करून घ्यायला पाहिजे. थोडंसं कॉस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बांधकामाचा दर्जा तुम्हाला सुधारायचा असेल तर थोडंसं कॉस्टवरती पण काम करावं लागेल आणि थोडंसं आपल्याला खर्चाची पण तयारी ठेवायला लागेल. पण हे सगळं जर केलं तर बांधकामाची क्वालिटी, बांधकामाची गुणवत्ता आणि त्याचं बांधकामाचं आयुष्य ह्या सगळ्या गोष्टीवरती उत्कृष्ट काम करता येतं. आम्ही ते वॉटरप्रूफिंग मध्ये जे आम्ही ऍप्लिकेशन करतोय किंवा जिथे जिथे आम्ही कुठं
डेमो द्यायला जातो तिथं ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो आणि लोकांना जिथं ज्या लोकांच्या लक्षात येतं ते खूप छान पद्धतीने याच्यावरती काम करताना पण आम्ही करतोय. आपण बघतो जेव्हा कोणी आपण घर घ्यायला जातो तेव्हा ती लोक टॉप फ्लोर्स अवॉइड करतात कारण का प्रत्येकाचं म्हणणं असतं की पाणी गळतंय कितीही मोठी आणि कितीही चांगली इमारत असली तरी वरतून पाणी गळतं हा सगळ्या लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो. तर अशा वेळेस देखील तुम्ही काही सोल्युशन्स प्रोव्हाइड करताय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच, नक्कीच. टॉप फ्लोअरला शक्यतो अव्हॉइड केलं जातं. 1-2 गोष्टी याच्यामध्ये. पाणी गळती किंवा वॉटर प्रूफिंग लिकेजेस, सिपेजिंग आणि डॅमेजचा विषय असतो आणि दुसरं हीटचा विषय असतो. तर हीट रेसिस्टंट खूप सारे मटेरियल्स मार्केटमध्ये आहेत. आमच्याही कंपनीनं हीट प्रोटेक्टिव्ह कोट आहेत, यूव्ही रेसिस्टंट कोट आहे. वॉटर प्रूफिंग कोट आम्ही देतोय. वॉटर प्रूफिंग करत असताना टेरेसवरती वॉटर प्रूफिंग करत असताना खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये सरफेस फिल्ट्रेशन पासून ॲप्लिकेशन मेथॉडॉलॉजी जी आहे ती फॉलो करावी लागते. तर याच्यामध्ये सुद्धा मी या तुमच्या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन, की वॉटर प्रूफिंग ॲप्लिकेटर जेव्हा तुम्ही निवडता त्यावेळेला आता आम्ही जो बघतो मार्केटमध्ये, की पेंटिंग करणारे लोकं सुद्धा वॉटर प्रूफिंग करतात. तर वॉटर प्रूफिंग करणारा एक्सपर्ट असावा. जसं आपण डॉक्टरांच्या बाबतीत एम.एस., एम.डी. किंवा त्या क्षेत्रातला जो एक्सपर्टीज आहे तिकडे जातो. तर इथं सुद्धा तेच गरजेचं आहे, की तुम्ही एखादं काम करत असताना ते खूप वर्षाचा याच्यामध्ये आपल्याला अ, गोष्टी असतात, की ज्याच्यामध्ये ड्युरेबिलिटीचा विषय आहे. तर ती गुणवत्ता तुम्हाला राखायची असेल, तर तुम्हाला गुणवत्तापूर्ण लोकं मार्केटमध्ये जे आहेत त्यांनाच तुम्ही प्रेफरन्स दिला पाहिजे आणि तरच त्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्हली होऊ शकतात. तर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही नोकरी करत होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरू केलात. तर नोकरी ते व्यवसाय हे जे ट्रान्झिशन आहे ते कसं घडलं आणि त्याच्याबद्दल थोडी अजून माहिती सांगा. अ, त्याच्या बाबतीत मी थोडंसं एक एक म्हण सांगेन तुम्हाला, गरज ही शोधाची जननी असते. बँकिंगमध्ये काम करत असताना खूप साऱ्या लोकांशी माझा संपर्क आला. तर मी त्याच्या अगोदर ऑडिट क्षेत्रामध्ये होतो. तर ऑडिट करत असताना सुद्धा खूप साऱ्या व्यावसायिक लोकांच्या संपर्कात आलो आणि व्यावसायिक गुणवत्ता आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांची श्रीमंती मी खूप जवळून बघत होतो. तर सर्व्हिसमध्ये मी ज्या सर्व्हिसमध्ये होतो, त्या सर्व्हिसमध्ये ते शक्य होताना मला दिसत नव्हतं आणि त्यामुळं मी असं ठरवलं, की आपण सर्व्हिस आणि व्यवसाय दोन्ही एका वेळेला चालू करायचं, एकत्र करायचं. म्हणून एक छोटासा मी आमच्या एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शाळेला टेंडर भरलं आणि त्याच्यामध्ये मला ते टेंडर पण पास झालं आणि माझी पहिल्या व्यवसायाची सुरुवात झाली ती नवोदय विद्यालय पलूसमधनं सुरुवात झाली. तर त्या शाळेला मी 450 विद्यार्थी असलेल्या शाळेला अ, भाजीपाला, चिकन, अंडी, मटण, दूध आणि फळं असं सप्लाय सुरुवात केली आणि मग माझ्या लक्षात आलं, की व्यवसायामध्ये खरोखरच तुम्ही जर तुमची गुणवत्ता, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन, डिव्होशन जर असेल, तर पैसा मिळतो. तर तिथं मला व्यवसायाचं बाळकडू मिळालं असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर मी सर्व्हिसमध्येच माझं करिअर करायचं आणि त्याच्यामध्येच आपण पुढे जायचं असं ठरवलेलं होतं. त्याच दृष्टीने माझं शिक्षण पण झालेलं होतं. पण एम-बी-ए करता ह्या एकतर थोडंसं या गोष्टीचा पण अनुभव आला आणि त्या अनुभवाचा उपयोग प्रॅक्टिकली ज्यावेळेला सुरुवात केली मी कामाला, त्यात तर प्रचंड थोडासा पैसा पण मिळाला आणि अनुभव पण वाढत गेला. सर या सगळ्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमच्या परिवाराने आणि तुमच्या मित्रमंडळीने तुम्हाला कशी साथ दिली? अ, हा एक खूप चांगला अनुभव आहे माझ्यासाठी. सुदैवाने माझा घरच्यांचा खूप मोठा पाठिंबा मला मिळाला. कारण सर्व्हिसमधनं जेव्हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला, तेव्हा सुद्धा बाहेरच्या लोकांनी खूप मला सांगितलं, की "अरे, तुझं इतकं चांगली सर्व्हिस आहे, ऑफिसर म्हणून काम करतोयस, तर पुढे जाऊन तुला अजून प्रमोशन मिळेल, पगार वाढेल. नको ह्या सगळ्या गोष्टी करू. सर्व्हिस व्यवसाय करणारी लोकं खूप सारी आपण बाहेर गेलेली बघितलंय किंवा कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होताना बघितलंय. तर तू नको हे सगळं करू." पण मला एक विश्वास होता, आपण व्यवसाय करू शकतोय आणि ते मी थोडंसं सर्व्हिस करता व्यवसाय जो केला त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स पण आला मी अभिमानानं सांगेन, की मी व्यवसाय सुरू केल्यानंतर माझ्या बायकोनं, माझ्या आईनं, माझ्या भावानं, टोटल पूर्ण कुटुंबानं, की मी जे करेल त्याच्या पाठीमागे ते राहिले आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि ते विश्वासाला मी पात्र पण राहिलो. आम्ही सगळ्यात मोठं मी काम केलं हे सगळं करत असताना आपली क्रेडिबिलिटी, व्यवसायाची क्रेडिबिलिटी, स्वतःची क्रेडिबिलिटी आणि सातत्य, अ, ह्या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर वापर आम्ही केला आणि यश मिळत गेलं. तर तुम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस करता.
पण जेव्हा आपण पार्टनरशिप्स मध्ये बिझनेस करतो, म्हणजे जेव्हा एकाहून अधिक डायरेक्टर्स किंवा पार्टनर्स आपल्यासोबत काम करत असतात, तेव्हा सगळ्याच्या मताने आपण तो बिझनेस करायला हवा. किंवा बरेचसे मतभेद देखील असतात, की आपले विचार वेगळे असतात, त्यांचे विचार वेगळे असतात. तर अशा वेळेस तुम्ही एकत्र येऊन कसे काम करताय? माझ्या व्यवसायाची सुरुवात सुद्धा सुरुवातीला पार्टनरशिपमध्येच झाली. आम्ही 4 लोकं 2007 ला जो व्यवसाय सुरू केला त्याच्यामध्ये सुद्धा भांडवल कमी असल्यामुळे आम्ही 4 पार्टनर एकत्र आलो. 2 पार्टनर स्लीपिंग पार्टनर होते आणि 2 ॲक्टिव्ह होते. त्याच्यामध्ये मी होतो. मी मार्केटिंगमध्ये काम करायचो आणि माझा दुसरा एक जो पार्टनर होता तो प्रोडक्शनमध्ये काम करायचा. तर सगळं हे करत असताना एक डोक्यात होतं, की सगळ्यांना आपल्याला न्याय देता येणार नाहीये. पण अ, एकत्र एका विचाराचे असणारे लोकं एकत्र जेवढा येतो आपण तेवढा थोडंसं याच्यावरती पण काम व्हायला पाहिजे. बाय डिफॉल्ट आम्ही जसं-जसं व्यवसायामध्ये पुढे जात गेलो, तसं थोडीशी ते व्यावसायिक मॅच्युरिटी पण आली. आणि माझं स्पष्ट मत असं आहे, की केवळ एकट्याने एखादा बिझनेस करायचा, तर ते ज्याच्याकडं तेवढी गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे आर्थिक पाठबळ आहे, त्या लोकांना सगळं ते शक्य होतं. माझ्यासाठी माझ्यासारख्या व्यावसायिकाला ते शक्य नव्हतं, कारण माझ्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं. तो बॅकअप सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि मग हे सगळं करत असताना आम्ही काही गोष्टी कॉम्प्रोमाईज केल्या, काही गोष्टी समजून घेतल्या, काही समजून सांगितल्या आणि ते सगळं घडत गेलं. हे सगळं करत असताना मला असं वाटतं, की तुम्ही तुमच्याकडं असणारा एक काय म्हणतात त्याला एक सातत्यपूर्ण व्यवहार करत असताना आपल्याकडं एक एक अंडरस्टँडिंग पाहिजे. ते अंडरस्टँडिंग आमच्या सगळ्यांच्यामध्ये होतं. ते पूर्वीच्या पार्टनरमध्ये पण होतं. कारण मला अभिमान वाटतो, की सांगायला आज अखेर आम्ही 2007 साली जे पार्टनर होते, ते आम्ही एकत्र अजूनही आहोत. व्यवसायामध्ये एकत्र नाहीये, पण सप्लायमध्ये मी जो व्यवसाय करतो त्याला एक एक मटेरियल लागतं ते मी अजूनही माझ्या पार्टनरकडनं घेतो. तर हा विश्वासाचा प्रश्न आहे आणि खूप सारं अंडरस्टँडिंग याच्यामध्ये लागतं आणि ते सुद्धा मला माझ्या ह्या डे टू डे लाईफमध्ये जे अनुभव आले त्यातनंच मी शिकलो, की आपल्याला आपल्या पार्टनरशी व्यवहार कसे करायचे. सर, आता जे आपले प्रॉडक्ट्स आहेत ते तुम्ही कुठपर्यंत देतायत त्याच्याबद्दल थोडं सांगा? आपले प्रॉडक्ट आता पश्चिम महाराष्ट्रात जातात. कोकण, कर्नाटकमध्ये हुबळी, धारवाड, बेळगावपर्यंत आणि गोवा पूर्ण. एवढं आमचं कार्यक्षेत्र आहे. तर तुमच्या कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅन्समध्ये आम्ही खूप सारे प्रॉडक्टवरती काम करत आहोत. याच्या पुढे जाऊन आम्हाला अजून आमच्या कंपनीचा विस्तार करायचा आहे. डीलर डिस्ट्रिब्युटरची जाळं वाढवायचं आहे. आमच्याकडं प्रोटेक्टिव्ह कोटमध्ये आमची मास्टरी आहे. त्याच्यामध्ये अजून इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आणायचा विचार आहे. याशिवाय आमच्याकडे पेवर ब्लॉक आणि पिकास्टी इंडस्ट्रीला लागणारे हार्डनर लॅकरवरती सुद्धा आम्ही खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीनं कामं करत आहोत आणि त्यांच्यासाठी काही प्रॉडक्ट्स पण आमच्या आता पाईपलाईनमध्ये आहेत, जे मार्केटमध्ये येतील. सर, इतर जे उद्योजक आहेत किंवा इतर जे लोकं आहेत ज्यांना उद्योजकतेमध्ये यायचंय, अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नक्कीच मी एक सांगेल, की माझा आत्तापर्यंतच्या 26-27 वर्षाच्या अनुभवामध्ये मी एक शिकलोय, की आपल्याकडं जर गुणवत्ता असेल, आपल्याकडे पेशन्स आणि डेडिकेशन, डिव्होशन जर असेल, तर व्यवसायामध्ये आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतोय. तरुणांना मी एकच सांगेन, की आपण केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता, तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा हा व्यवसायामध्ये करून घ्या. केवळ नोकरीच्या पाठीमागे लागू नका. व्यवसायामध्ये तुम्हाला खूप सारे लोकं श्रीमंत होताना दिसतील किंवा तुम्ही बघत असाल. तर ही श्रीमंत असणारी लोकं त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मिळालेली असते. त्याच्यामध्ये तुमचं सातत्यपूर्ण काम, त्याच्यामध्ये तुम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून तुम्हाला मिळालेली श्रीमंती हे असतं. तर कष्टाला अखंड पर्याय नाहीये किंवा अखंड कष्टाला पर्याय नाहीये. तर कष्ट करत राहणं आणि आपली गुणवत्ता टिकवून ठेवणं ही व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. तर तुम्ही कष्ट करत जा आणि फळाची अपेक्षा न ठेवता कष्ट करत जा. नक्की फळ मिळतं हा निसर्गाचा नियम आहे, असं मला वाटतं. त्यासोबत तुम्हाला तुमच्या कामासाठी काही अवॉर्ड्स मिळालेत का? आणि समाजासाठी तुम्ही काय करता का? नक्कीच. मी ज्या परिस्थितीमध्ये लहानाचा मोठा झालो, त्याच्यामध्ये गरिबी मी खूप जवळून बघितलेली होती. त्यामुळं त्या गरिबीची जाण पण आहे आणि आज व्यवसायामध्ये थोडंसं पुढे जाताना सुद्धा ह्या गोष्टीत मी जाण ठेवलेली आहे. मला जितकं शक्य होईल तितकं मी समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी मदत करत असतो. मी नावं सांगणार नाही, पण मी खूप साऱ्या ठिकाणी मला या गोष्टीची जाणीव असल्यामुळे तिथे मदत करणं मी चालू ठेवलेलं आहे. मी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचा पण मेंबर आहे.
तर रोटीच्या माध्यमातून पण आम्ही खूप साऱ्या ठिकाणी काम करत असतो. दोन्ही गोष्टीत मी मला मिळालेला वेळ पण खर्च करतो आणि आर्थिक सुद्धा गोष्टी करतो. अ, मदत आणि जर तुम्ही अवॉर्ड्सच्या बाबतीत म्हणत असाल तर अवॉर्ड्स आतापर्यंत मला 2 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. छावा क्रांतीवीर सेनेचा उत्कृष्ट उद्योजक म्हणून एक अवॉर्ड होता. सांगलीमध्ये तो मिळाला. त्याशिवाय एम-एस-सी-बी एक्स्पो 2023 सिडको कन्व्हेन्शन सेंटर वाशीला झालेला होता. त्याच्यामध्ये सुद्धा बेस्ट केमिकल कंपनी आणि सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून मला एक अवॉर्ड मिळालेला आहे. असं खूप साऱ्या ठिकाणी काही गोष्टी होत असतात. तर अवॉर्ड्सच्या संदर्भात सुद्धा खूप साऱ्या गोष्टी होतात किंवा काही ठिकाणी मला बोलावलं जातं. तिथं लेक्चर आम्ही देतो. तर असं हे सगळं काम चालू असतं. आपण बिझनेस करतो तेव्हा आपल्याला एक कम्युनिटी लागते, जी आपल्याला मदत करू शकते. तर अशा कोणत्या संस्थांमध्ये तुम्ही संलग्न आहात का? आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा? ओके. अशा 3-4 संस्थेमध्ये मी संलग्न आहे. ज्याच्यामध्ये रोटरी आहे. रोटरीचे आर-एम-बी म्हणून एक बिझनेस प्लॅटफॉर्म आहे, तिथं आहे. अजून एक व्यावसायिक प्लॅटफॉर्ममध्ये तिथंही काम करतोय. मला सांगायला अभिमान वाटतो, की मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा 2018 पासून सभासद आहे. आणि सॅटर्डे क्लब चा माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप मोठा प्रभाव आहे. ज्याच्यामध्ये मला आता जे तुमच्या समोर बोलतोय, ते बोलायला पण मला सॅटर्डे क्लबने शिकवलं. सॅटर्डे क्लबच्या प्लॅटफॉर्मवरती मला खूप साऱ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना भेटता आलं. त्यांचे अनुभवांची देवाण-घेवाण करता आली. आणि व्यावसायिक प्रगतीमध्ये मला असं वाटतं, की सॅटर्डे क्लबचा खूप मोठा वाटा आहे. सॅटर्डे क्लब आपण मराठी माणसांसाठी काम करतो. मराठी माणसांची व्यावसायिकतेबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी काम करतो. मी आज सॅटर्डे क्लब कोल्हापूर चॅप्टरचा चेअरपर्सन म्हणून काम करतोय आणि खूप साऱ्या लोकांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांच्याशी वन टू वन करताना खूप साऱ्या गोष्टी आम्ही ॲक्टिव्हिटी बेस्ड काम करतो. तर मला असं वाटतं, की आपले जे मराठीयन व्यावसायिक आहेत, त्यांनी सॅटर्डे क्लबच्या प्लॅटफॉर्मवरती काम करावं. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक गुणवत्ता वाढीसाठी श्रीमंत होण्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करण्यासाठीच्या ज्या गोष्टी लागतात, त्या सॅटर्डे ग्रुपच्या प्लॅटफॉर्मवरती मिळतात. तर आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं किंवा आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं मी पूर्ण व्यावसायिक लोकांना असं आवाहन करतो, की सॅटर्डे क्लबच्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही तुमच्या व्यावसायिक जडणघडणीमध्ये, व्यवसायाच्या प्रगतीमध्ये समावेश करून घ्या आणि आपल्या मराठी माणसांसाठी आपल्याला काम करायचं आहे. या भावनेतनंही आपल्याला सॅटर्डे क्लब खूप महत्वाचा वाटतो. धन्यवाद सर. तुमचा जो प्रवास आहे तो खरंच खूप प्रेरणादायी आहे. फ्रॉम जॉब टू बिझनेस जो तुम्ही तुमचा प्रवास सांगितला तो खूपच प्रेरणादायी आहे. आणि त्याचसोबत तुम्ही 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.